मित्रांनो, अजूनही बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की आपले पैसे एफडी मध्ये इन्व्हेस्ट करायचे की मग म्युच्युअल फंड्स मध्ये टाकायचे. तर चला क्विकली 4 पॉइंट्स मध्ये मी तुम्हाला दोघांमधला फरक समजावून सांगतो. नंबर 1, सेफ्टी. तुलनेनं फिक्स डिपॉझिट जास्त सेफ म्हणायला पाहिजे, कारण त्याच्यावर एक फिक्स रिटर्न मिळतात आणि त्याच्यामध्ये काहीही रिस्क नसते. या उलट म्युच्युअल फंड, कारण की ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले जातात, त्याच्यामुळे रिस्क ही नेहमी इन्व्हॉल्व असतेच. नंबर 2, रिटर्न्स. एफडी वरती एक फिक्स रिटर्न मिळतात जे की 6 to 7% असतात, साधारण इन्फ्लेशनच्या आसपासच. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यातनं काही विशेष पैसे कमवताय असं नाही, फक्त तुमचे पैसे ऍटलीस्ट लॉस नाही होते. एफडी मध्ये जर का तुम्ही 10 लाख रुपये 10 वर्षांसाठी टाकलेत ना, तर त्याचे 18 लाख रुपये होऊ शकतात. तेच म्युच्युअल फंड मध्ये साधारण 12 ते 14% मिनिमम रिटर्न्स पाठीमागच्या 10-20 वर्षाचे ट्रॅक रेकॉर्ड चेक जर तुम्ही केले तर तुम्हाला लक्षात येईल की तेवढे मिळालेलेच आहेत. आणि त्या कॅल्क्युलेशन्स नुसार 10 लाख रुपये 10 वर्षांसाठी म्युच्युअल फंड्स मध्ये टाकले तर त्याची अमाऊंट 30 लाख रुपयांच्या आसपास बनू शकते. नंबर 3, लिक्विडिटी. एफडीचं कसं असतं माहिती, ते फिक्स डिपॉझिट असतं आणि एका फिक्स टेन्युअर साठी असतं, मे बी 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला एफडी ब्रेक करायचं असेल ना, तर मे बी तुम्हाला पेनल्टी वगैरे लागू शकतो. पण म्युच्युअल फंड मध्ये तसं नाहीये. किंवा तुम्हाला पैसे काढायचे आणि जेवढे तुमचे आहेत तेवढे तुम्ही पैसे केव्हाही काढू शकता. माझ्यामध्ये तरी म्युच्युअल फंड जास्त लिक्विड आहेत उलट. नंबर 4, कोणता ऑप्शन कोणासाठी जास्त सुटेबल आहे. तुम्हाला जर शॉर्ट टर्म साठी पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील आणि एक स्पेसिफिक छोटी अमाऊंट असेल, लाईक तुमचा इमर्जन्सी फंड वगैरे, तो तुम्ही एफडी मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, कारण त्या पैशावरती तुम्हाला सेफ्टी हवी आहे. जर तुम्हाला खरंच तुमच्या पैशांवरून रिटर्न्स मिळवायचे असतील आणि इन्फ्लेशनला वगैरे बीट करायचं असेल ना, त्या केसमध्ये म्युच्युअल फंड्स हा तुमच्यासाठी जास्त बेटर ऑप्शन आहे. सो अजून काही कन्फ्युजन आहे का, असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की विचारा. आपल्या पेजला फॉलो पण करा.